गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आपण क्लास 7चा 12वा चॅप्टर परिमिती आणि क्षेत्रफळ त्याच्यामध्ये सराव संच 45 सॉल्व्ह करणार आहे. ओके, 45 सराव संच कुठला 45. त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला आयत आणि चौरसाच्या बद्दल विचारले. त्यातला आपण काही थोडेसे कन्सेप्ट आहेत. मग कन्सेप्ट म्हणजे फॉर्म्युले काय माहिती पाहिजे. आयताचे क्षेत्रफळ, काय आयताचे चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. आपण काय बघतो सराव संच 45चं काही थोडे कन्सेप्ट. 45 सराव संच काय करू, 45वा सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे आपल्याला, चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजू गुणिले बाजू. चौरस म्हणजे काय असतो, बाजू त्याची लांबी आणि रुंदी सेम असणाऱ्याला काय म्हणायचा, चौरस म्हणायचा. आणि त्याचं सूत्र काय, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग. ओके, एकच बाजूचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ, आयत म्हणजे काय असतो, ज्याची लांबी आणि रुंदी समोरील लांबी समान आणि लांबी समान आणि रुंदी काय समान, समोरील बाजू त्याला काय म्हणायचं, आयत. त्याला म्हणायचं चौरस. आयताचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. लांबीला एल हे करतो आणि रुंदीला बी. ओके, बाजू आपण काय करायची, ए मानायची. क्षेत्रफळाचे एकक काय असतं, चौरस सेंटीमीटर. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं चौ सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग. चौरस किलोमीटर, किलोमीटर किंवा किलोमीटरचा वर्ग. चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग. समजलं. सराव संच 45 सॉल्व्ह करायच्या आधी हे आपल्याला दोन सूत्र काय पाहिजे, माहिती पाहिजे. कुठली, चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणुले बाजू आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी. ओके, चला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ. हे लिहून घ्या सूत्र. तेवढे 4च एक्झाम्पल आहेत, आपण सॉल्व्ह करून घेऊ. ओके, ठीक आहे. चला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ. टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा, म्हणजे इझी पडते एक्झाम्पल बघायला. ओके, सराव संच 45 मधलं पहिलं एक्झाम्पल काय, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. ओके, काय एका चौरसाची, पहिलं एक्झाम्पल काय आहे, सराव संच 45 मधलं. ओके, एका चौरसाची बाजू काय दिली, 12 सेंटीमीटर दिले. ओके, बाजू काय दिली आपल्याला, एका चौरसाची, चौरस एक्झाम्पल घेत नाही, टाइम जातो खूप. एका चौरसाची बाजू किती दिली, 12 सेंटीमीटर. ओके, तर त्याचे आपल्याला काय करायचे, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. काय लिहिणारांचं, आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं आता सूत्र सांगितले. काय, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग. लिहायचं चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. ओके, बाजू काय त्यांनी दिले, 12 सेंटीमीटर. बाजूचा वर्ग म्हणजे 12चा काय झाला, 2 वेळा गुणाकार. 12चा वर्ग किती येतो, 12 12 144. चौरस काय, एकक काय ह्याचं, सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. समजलं. आता खाली आपल्याला एका शब्दात लिहून टाकायचं, चौरसाचे क्षेत्रफळ एकशे 144 चौरस सेंटीमीटर आहे. समजलं. काय सांगितलं, समजलं व्यवस्थित, काहीच नाही. फक्त काय दिले, एका चौरसाची बाजू दिली, तर त्याला क्षेत्रफळ. फक्त काय करायचं, यूज करायचं आपल्याला, एक फॉर्म्युला यूज करायचा, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग.
बाजू त्यांनी दिलेली किती दिले 12 सेंटीमीटर, 12चा वर्ग 144 चौरस सेंटीमीटर. झालं, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा, एका आयताची इरेज करू. ओके, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, टेक्स्ट बुक जवळ घेऊन बसा. ओके, टेक्स्ट बुक जवळ घ्यायचं. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर व रुंदी आयत दिला. आयताची लांबी किती दिले, आयताची लांबी आणि रुंदी किती दिले, ओके. आयताची लांबी 15 आणि रुंदी, तर काय विचारले, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. ओके, आयताचे काय काढायचं आहे आपल्या, आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळाचं आन्सर लिहा. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. ओके, इथे लिहायचं आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी. एकदम इझी आहे. सूत्र पाठ करून घ्यायचे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिले 15 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिले 5 सेंटीमीटर. काय ना 15 5 75. 75 क्षेत्रफळ कुठल्या एकक मध्ये असते, चौरस सेंटीमीटर. ओके, काय झालं मग, आयताचे क्षेत्रफळ किती आले, खाली वाक्य लिहायचं, आयताचे क्षेत्रफळ 75 चौरस सेंटीमीटर. ओके, समजलं. सेकंड, आता थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल थोडस त्यात चेंज दिले. ओके, दोन एक्झाम्पल झाले. पहिला आता थर्ड एक्झाम्पल काय बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस मीटर आहे आणि आयताची लांबी 17 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती किती. काय दिले आधी बघून घ्यायचं. ओके, काय दिलं, आयताचे क्षेत्रफळ. काय दिले लक्षात घ्या, थोडस कन्फ्युजिंग विचारले. काय दिलं, आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय दिले घरी, काय दिले ते लिहून घ्यायचे. ओके, आयताचे काय दिले, क्षेत्रफळ. थर्ड एक्झाम्पल आहे, की तो एक्झाम्पल आहे थर्ड. आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ किती दिले, 102 चौरस सेंटीमीटर. ओके, अजून काय दिले, आयताचे क्षेत्रफळ दिले आणि आयताची लांबी दिली. लांबी काय दिली, लांबी दिली 17 सेंटीमीटर. ओके, तर काय सांगितलंय त्यांनी, तर आपल्याला सांगितलंय परिमिती काय, तर आयताची परिमिती. ओके, समजलं. चला, आयताच्या परिमितीचं सूत्र काय माहिती पाहिजे. आयताच्या परिमितीचं सूत्र मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताच्या परिमितीचे सूत्र 2 ब्रॅकेट मध्ये लांबी प्लस रुंदी. हे काय आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र, आयताची परिमिती. ओके, हे काय आहे, 2 ब्रॅकेटच्या बाहेर लांबी प्लस रुंदी. हे काय आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र. तर त्यांनी काय दिलं, आयताचे क्षेत्रफळ. आपल्याला फक्त लांबी दिली, रुंदी दिली का, रुंदी दिली त्यांनी नाही दिली. तर आपण काय करायचं, आयताच्या क्षेत्रफळावरून
तिथं लांबी दिली, त्यावरून काय करायचं, आधी रुंदी काढून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, आयताची परिमिती. समजलं, समजून घ्यायचं. आपल्याला आयताच्या परिमितीचे सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. आपल्याला रुंदी माहितीये का, नाही माहिती, पण आयताचे क्षेत्रफळ दिले, क्षेत्रफळ आणि लांबी दिले. क्षेत्रफळावरून आपण काय काढू शकतो, त्याची रुंदी. आयताचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. ओके, आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. ओके, समजलं. काय करते, आयताचे क्षेत्रफळ किती, 102 दिले, लांबी किती दिले, 17. ओके, रुंदी माहितीये का, नाही माहिती, आपल्याला रुंदी काढून घ्यायची. काढायचे म्हणून रुंदी इथं आहे तसंच लिहिलं. इथं गुणाकार आहे, आयता 17, इकडे आल्यावर काय होतो, भागाकार. 17चा गुणाकार, 17च्या पाड्यात 107 किती नंबरला आहे, 17 सक्क 17 6 102. ओके, रुंदी किती आली, 6 सेंटीमीटर. समजलं, रुंदी कशी काढली, आयताचे क्षेत्रफळ दिले आणि लांबी दिले, त्याच्यावरून आपण काय काढलं, एक रुंदी काढली. रुंदी किती आली, 6 सेंटीमीटर. किती आली रुंदी, 6 सेंटीमीटर. आता आपण काय करायचं, त्यांनी काय विचारले आपल्याला, रुंदी विचारले का, नाही विचारले. काय विचारले आपल्याला, आयताची परिमिती काढायला. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, समजलं. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, परिमिती, आयताची परिमिती. ओके, आयताची, समजतंय का, परिमिती काय, 2 प्लस लांबी गुणिले रुंदी. 2 ब्रॅकेट मध्ये लांबी प्लस रुंदी. ओके, आपल्याला परिमिती काढायचं, 2 झालं. लांबी किती आली आपली, लांबी तर त्यांनी दिली 17. आता रुंदी आपण इथं काढून घेतली, किती आली, 6. समजलं, 2 गुणिले 17 किती येणार, 17 गुणिले 6 2 4 6 1 6 4 10 102. 17 सत्ते 102, 102 गुणिले 2 किती आले, सॉरी आपल्याला मल्टिप्लाय केलं, सॉरी 2. काय, लांबी, लांबी किती आली आपल्याला, 6. सॉरी, लांबी किती दिली त्यांनी, 17 आणि रुंदी किती दिली, मी गुणाकार केला, सॉरी, रुंदी किती दिले, 6. ओके, 2. 17 आणि 6 किती झाले, 17 आणि 6 करा, ऍडिशन करा, 17 प्लस 6 7 13 2 किती आले, 23. आणि आता आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, 17च्या आणि 6च्या ऍडिशन केली, 23 झाली. 23 गुणिले 2, 23 गुणिले 2, 23 दोन्ही 46. परिमिती काय आली, 46 सेंटीमीटर. ओके, हे झालं आन्सर. समजलं का, काय केलं, समजलं. त्यांनी काय दिले, आयताचे क्षेत्रफळ दिले, लांबी दिली, आपण काय करायचे, त्याच्यावरून रुंदी. परिमितीचं सूत्र काय आहे, 2 ब्रॅकेट मध्ये लांबी प्लस रुंदी. ओके, लांबी अधिक रुंदी. मग काय केलं आपण, त्याच्यात रुंदी काढली आणि आयताची परिमिती काय केले, 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. समजलं. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा, ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर लिहायचं. चला, आता एक लास्टचं एक्झाम्पल आहे, हे लिहून द्या व्यवस्थित. समजलं कसं काढलं, काही कन्फ्युजन व्हायचं नाही. आपल्याला परिमितीसाठी रुंदीची गरज आहे, पण रुंदी दिली का, नाही दिली. पण आयताचे क्षेत्रफळ दिले आणि लांबी दिले, त्याच्यावरून आपण काय केले, रुंदी काढली आणि त्याच्यावरून हे काढले. ओके, चला 4th एक्झाम्पल घेऊ. फोर्थ एक्झाम्पल काय, एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या किती पट होईल. काही दिलं नाही. एका चौरसाची बाजू काय केली, तिप्पट. एक चौरस दिला, त्याची बाजू आपण हे मानायची, त्याची नंतर काय केली, त्याची एक बाजू काय केली, तिप्पट केली. तर पहिल्यापेक्षा
दुसऱ्याचं क्षेत्रफळ किती पट होईल, कितीनं मोठा होईल ते आपल्याला काढायचं. ओके, आपण याला माहिती आहे एक आपण काय करायचं, फोर्थ एक्झाम्पल काय दिलंय, नीट अजून एक रीड करते. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसा क्षेत्रफळाच्या किती पट होईल. ओके, आपण एका चौरसाची बाजू काय करायची, पहिल्या ए मानू. एका चौरसाची बाजू, चौरसाची बाजू काय करू, काय दिले त्यांनी, एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. एका चौरसाची बाजू आपण काय केली, ए मानली. ओके, ए सेंटीमीटर मानू. चौरसाचे क्षेत्रफळ किती झाले, आपण ए मानले. आपल्याला काही बाजू वगैरे दिले का, नाही दिली, फक्त काय सांगितलं, एका चौरसाची बाजू पहिल्या आणि त्याच्या काय चौरसाची बाजू नंतरच्या नेक्स्टच्या काय करायची, 3 पट. ओके, एका चौरसाची बाजू आपण ए मानली, मग त्या चौरसाच्या पहिल्या काय करायचं, क्षेत्रफळ काढलं. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. ओके, मग बाजू आपण काय मिळेल, ए चा स्क्वेअर झाला. मग बाजू क्षेत्रफळ काय झाले, ए स्क्वेअर चौरस सेंटीमीटर. ओके, नवीन चौरसाची बाजू, नवीन चौरसाची बाजू त्यांनी काय सांगितलं, बाजूच्या 3 पट घ्यायचे. ओके, 3 पट घेतले. 3 पट म्हणजे 3 ने काय केलं, गुणाकार केला. म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ, नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काय आले, बाजूचा वर्ग. बाजू किती आपली, 3 येईल. 3 चा वर्ग 9, याचा वर्ग येईल 9 चौरस सेंटीमीटर. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आले, ए चा स्क्वेअर. दुसरा किती आला, 9 स्क्वेअर. किती पट झालं, 9 स्क्वेअर आणि ए स्क्वेअर 9 एचा वर्ग आणि आपला एचा वर्ग किती झाले, हे 9 पट झाले. ओके, नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या काय होईल, 9 पट होईल. समजलं, लिहून घ्या व्यवस्थित. काही नाहीये, पहिला चौरस काय दिला आपल्या, एक पहिला चौरस दिला. ओके, आपला पहिला चौरस काय सांगितलाय, एक छोटा आहे, त्याच्या काय सांगितलंय, तिप्पट बाजू सांगितलंय. ही 1 पट, 2 पट, 3 पट. हा काय झाला, नवीन चौरस. तर काय सांगितलं, ह्याचे क्षेत्रफळ ह्याच्या किती पट होईल. ओके, बाजू जर तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल, तर किती पट होणार, 9 पट होणार. ओके, 9 पट वाढणार. लिहून घ्या व्यवस्थित. इथे सराव संच आपला 45 कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सराव संच 46 सॉल्व करू. 46 मध्ये काय, फक्त काटकोन त्रिकोणाचं आहे. ओके, ते समजून घेऊ. भाग 3 मधला आता आपला अजून एक लेक्चर राहिले 46चं. 45 आपण पूर्णपणे सॉल्व करून घेतलं. थँक्यू.